पुंडलिका वरदविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, श्रीनाथ महाराज की जय, अवधूत गुरुदेव दत्त वासुदेव हरी। पुंडली म्हणलं की तुम्ही म्हणायचं आयची बोलता मरणात सर्वाची समजले तस्करी कृत्ये मग ते कोपणे परवचे तांत शाप वचन बोलताती। कथेचं अनुसंधान ज्या वेळेस इंद्रदेवानं मयूर वेशामध्ये विद्या शिकली त्यावेळेस त्यानं कबूल केले की मी चोरून मयूर वेशामधून तुमच्याकडून विद्या प्राप्त करून घेतली शिकलो। त्यावेळेस सर्व नाथांना राग आला आणि नाथांनी इंद्रदेवाला शाप देतात ऐका मनती इंद्र तो कृत्रिम आणले ठकावया कारण तरी चोरून घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागी। आणि नवनाथाने सांगितलं इंद्र यज्ञ करणं वगैरे वगैरे सगळं निमित्त होता, मुख्य कारण आहे की नवनाथाकडून विद्या प्राप्त करून घ्यावी आणि ही तुझं मुख्य ध्येय असल्यामुळं चोरून किंवा यज्ञाचं निमित्त करून काहीतरी कारणाने नवनाथाला तू स्वर्गाला आणलं आणि आमच्याकडून विद्या तस्करी कृत्यानं चोरून घेतली असं नाथ बोलतात। आयची बोलता सकल जाते मग उपरी चरवतो वाचत बते गौरवणी अपार योग्य तुस्त केले चिंतात। आणि सगळे नवनाथ इंद्राला बोलत असताना उपरिचर वसु आणि देवगुरु बृहस्पती ते नवनाथापाशी आले, त्यांचा असणारा त्यांना स्तुती योग्य बोलले आणि त्यांचं चित्त प्रसन्न करून घेतला। मराठी महाराजाच्या वचन पुढे मला काही वचन मग ते बोलती तया कराना तपाचारावे इंद्राने। आणि शाप दिल्यानंतर देवगुरु बृहस्पतीने नवनाथांना सांगितलं महाराज जी झालंय ती झालंय म्हणले। इंद्रदेवानं घेतली विद्या तस्करी कृत्य करून चोरून विद्या शिकला, पण आता तुम्ही जो शाप दिलेला आहे त्या शापाचं काहीतरी उशाप द्या त्याला। त्यावेळेस नाथांनी सांगितलं या इंद्रानं अनेक वर्ष त्या ठिकाणी तप करावे लागेल असं सांगतात। द्वादश वर्ष तपचारिता विद्या तत्वता परिणात पंथी चलन होता पदावरी पडेल। आणि त्यावेळेस नाथाने सांगितलं या इंद्रानं 12 वर्ष हिमालयाच्या ठिकाणी तप करावं लागेल आणि तप केल्यानंतर पुन्हा जी काही त्यांनी विद्या शिकलेला आहे ती सगळी त्याला प्राप्त होईल, पण त्या विद्येचा वापर किंवा इथून पुढे जर नाथ पंथामध्ये इंद्राने छळ करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हाही ती विद्या त्याला प्राप्त होणार नाही असं सांगतात। आणि अशा प्रकारे सगळे नाथांनी इंद्राला सांगितलं, त्याचा असणारा सोम नावाचा यज्ञ परिपूर्ण केला, विमानामध्ये बसले आणि पृथ्वी तलावरती आपापल्या ठिकाणाला उतरले। तीर्थे झाले अपरिमिते या उपरी किलो तळे ते मच्छिंद्र जाते पोचवण्या चालीला। अशा पद्धतीने पृथ्वी तलावरती उतरले, अनेक तीर्थ नवनाथांनी केले, सगळे तीर्थ परिपूर्ण झाल्यानंतर ना मच्छिंद्रनाथाने किलो तळेला विचारलं आणि तिथून पुढे निघाले। किलो तळेचे नमनो वर्णे आहे लुटाना नेत्री प्रेम बिंदू अनवाना वळविले नाथाची। आणि मच्छिंद्रनाथाने जाण्यासाठी विचारले किलो तळेला, त्यावेळेस तिचा असणारा डोळ्यामधून पाणी वाहू लागला आणि दुःखित अंतःकरणाने नाथांना जाण्यासाठी निरोप दिला आणि तिची परवानगी घेऊन निरोप घेऊन नाथ निघाले। खाली उतरवणे मृत्य महिता नाना तीर्थे पाहिली। आणि मच्छिंद्रनाथांनी किलोतळीचा निरोप घेतला, मीनानाथाला सोबत घेतला, स्वर्गामधून खाली आले, पृथ्वी तलावरती आल्यानंतर मीनानाथाच्या सोबतीला मच्छिंद्रनाथांनी अनेक तीर्थ
पाहिली. हेला पटाने मैनावते पोचवले तीर्थ हिंडते तेव्हा मिळनाते तीर्थ शेते सिद्धते निर्मळे. आणि पुन्हा हेला पट्टणाच्या ठिकाणी आले, तिथं असणाऱ्या मैनावतीला पोहोचवलं. पुन्हा अजून तीर्थाला निघून गेले आणि तीर्थाला जात असताना पुन्हा मीनानाथानं आपले 3 शिष्य तयार केले. दयाचे सांगितले पूर्वी नाम आता सांगावया नाही काम असो सिद्ध कटकाचा उत्तम तीर्थ करीत ब्रह्मताती. आणि मीनानाथाने 3 सिद्ध 3 शिष्य निर्माण केलेले होते. त्यांची नावं पाठीमागे सांगितलेली आहे. असं म्हणले सगळे असणाऱ्या आपल्या सिद्धांना घेऊन मीनानाथ तीर्थ करत पृथ्वीवर निघाले. अमरनाथ लक्षोर्या सह्याद्री पर्वता 12 वर्षे तपाने शेत तीव्रपणी आचरला. आणि इकडे सगळ्या नाथांनी शाप दिल्यामुळे इंद्र सह्याद्री पर्वत त्या ठिकाणी गेला आणि त्या पर्वतावरती ते आपल्याला विद्या प्राप्त होण्यासाठी 12 वर्ष तप करण्यासाठी बसला. चरिता तीव्रपणे मंत्र प्रयोगे स्वरूपाने तेने चरिता लोट लोटाने भीमरते ते भेटला. आणि त्यावेळेस तप करत असताना इंद्रदेव तप करत असताना पाणी हातामध्ये घेतलं आणि ते पाणी मंत्र प्रयोगाने सोडलं नदीमध्ये. आणि ती नदीमधलं पाणी भीम नदीला भीमरथीला येऊन भेटला. ते मणिकर्णिकेचे जीवन आलेले होते एक मंडळ भरून परींद्राचे प्राय हो ना इंद्रायणी पडे. आणि स्वर्गामधल्या मणिकर्णिकेचं जीवन पाणी इंद्राने कमंडलू मध्ये घेऊन आलेला होता. आणि त्या सह्याद्री पर्वतावरती त्या कमंडलू मधलं पाणी नदीच्या प्रवाहामध्ये वाहत वाहत इंद्रायणी नदीमध्ये पडलं असं सांगतात. तप करून स्वतःनाच इंद्र जाऊन प्रेणावनात करिता तीर्था काना बहुत दिवस लोटले. अशा पद्धतीने पुन्हा इंद्र 12 वर्ष तप केला. सह्याद्री पर्वतावरती स्वर्गामध्ये गेला. पुन्हा इकडे नवनाथ पृथ्वी तलावरती आपापले अनेक तीर्थ करत करत राहिले. त्यालाही अनेक दिवस निघून गेले. शक्य 17 पर्यंत परकट रूपे मिरावले नाता मग येऊन आपले स्थानात गुप्त रूपे राहिले. आणि 1710 पर्यंत नवनाथ प्रगट म्हणजे आपल्यासारखं पृथ्वी तलावरती फिरत होते. आणि 1710च्या कालावधीनंतर नवनाथ आपापल्या स्थानाला गेले आणि आजही त्या ठिकाणी गुप्तपणानं राहू लागले. गर्भागिरी नांदतसे. मग कानिपनाथ मठीमध्ये येऊन राहिलेले आहेत. श्री गणेशाय महाश्री सरस्वती मात्री नवनाथाय नमः. मठी तराईला कानी पदती उपरी मचिंद्राची माया बाप म्हणती जान पीर तो जालिंदर जाती गर्भगिरी नांदतसे. आणि अशा प्रकारे 1710च्या कालावधीनंतर सगळे नाथ आपापल्या जागेवरती जाऊन आपापल्या क्षेत्रामध्ये तिथे राहिले गेले. कानिपनाथ मठीमध्ये राहिले गेले. मचिंद्रनाथांना माईबाप म्हणतात. जालिंदरनाथ जानपीर म्हणून गर्भगिरीमध्ये राहू लागले. यावनी कालता गैरी पीरतो गैरीनाथ परम सुंदर वडवाळे ग्रामी समाधी परिणागेनाथ शेकी. आणि त्या जानपीरच्या खाली गैरी पीरायचे असणाऱ्या गैरी पीर मध्ये गैरीनाथ तिथं आजपर्यंत अद्यापपर्यंत नांदू लागले, राहू लागले. आणि नागनाथ वटसिद्ध नागनाथ वडवळ गावामध्ये आजही त्यांचं अस्तित्व आहे. नित्य ग्रामी मानदेशात तेथे राहिलेले वननाथोय सरपट चौरंगी अडवंगी तीर्थगुप्त अध्यापिकरिताती. आणि वीट मानदेशामध्ये वीट नावाचं गाव आहे. त्या वीट गावामध्ये रेवणनाथ त्यांनी तिथं वास्तव्य केलेलं आहे. सरपटीनाथ चौरंगीनाथ अडवंगीनाथ आजही तीर्थ करतात. तरी राहिला पाताळ भुवनी मीननाथ गेला स्वर्गाला गोणी गिरणार पर्वती गोरक्ष मुनी दत्त आश्रमी राहिला. आणि भरतरी पाताळ भुवनामध्ये पाताळामध्ये भरत
अंतरीनात राहिले गेले. मीननाथ स्वर्गाला निघून गेले आणि गोरक्ष महाराज गोरक्षनाथ गिरिनाथ पर्वतावरती दत्त महाराजांच्या आश्रमात राहिले. गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसमर्थ गेले वैकुंठातोय. विमान पाठवणी मैनावती ते घेऊन विष्णू गेला असे. गोपीचंद राजा आणि धर्मनाथ मच्छिंद्रनाथाचा मुलगा धर्मनाथ आहे आणि तो असणारा दोघ जण स्वसामर्थ्याने वैकुंठामध्ये गेले आणि मैनावतीला घेऊन जाण्यासाठी भगवान श्री विष्णू विमान घेऊन आले. पुढे 84 सिद्धापासून नाथ पंत मिळवला अति सामर्थ्याने. येथून चरित्र झाले संपूर्ण सर्वनाथांचे महाराजा. आणि पुढे 84 सिद्ध निर्माण झाले. नवनाथापासून प्रत्येकाने आपापले शिष्य तयार केले आणि नवनाथापासून 84 सिद्ध त्यांचे असणारे शिष्य तयार झाले आणि तिथून पुढे नाथ सामर्थ्य अतिशय सामर्थ्याने जगतामध्ये मिळवला गेला आणि इथपर्यंत चरित्र नवनाथांचं होतं ते इथं समाप्त झालं. तरी आता सांगत मुळापासून कथा वर्तली कवनाय. प्रथमाध्यायी गणपती स्तवन सुंदर पाणी मिळवले. आणि ग्रंथकर्ते सांगतायत आता नवनाथांचं चरित्र इथं संपलेलं आहे. पण आज सांगतेला पहिल्या अध्यायापासून आताच्या अध्यायापर्यंत 40व्या अध्यायापर्यंत काही काही झालं. कारण रोज कोणी आलेलं नसतंय, कोणाला जमलेलं नसतंय, काही कामं असतात, अडचणी असतात. त्याच्यामुळे 40 दिवस 40 अध्यायाला आपल्याला जमलेलं नसतं. त्याच्यामुळे पहिल्या अध्यायापासून आताच्या 40व्या पर्यंत काही काही कथा झाल्या ती एका होळीमध्ये किंवा शॉर्टकट महाराज सांगू लागलेले. ते पहिल्या अध्यायामध्ये गणपती सरस्वती सद्गुरूचं स्तवन केला आणि मच्छिंद्रनाथाचा जन्म सांगितला. उपरी सांगणी रे तक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती. तो बद्रिकाश्रमाप्रती तपा लागी वैसला. आणि पहिल्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांचा जन्म सांगितला. सद्गुरु गुरुचं स्तवन केलं गेलं आणि मच्छिंद्रनाथाचा जन्म झाल्यानंतर ना बद्रिका आश्रमामध्ये तपश्चर्याला बसले. ही कथा पहिल्या अध्यायात झाली. या प्रसंगाचे श्रवण पठणाय नित्य करीत भावे करुणाय. तरी संबंध बाधा घरातून जाईल त्रासून महाराजा. आणि पहिला अध्याय नवनाथाचा पहिला अध्याय आपण ऐकल्यानंतर ना जे काय असणारे संबंध बाधा घरामधले आहेत ती सगळे असणाऱ्या बाधा या अध्यायाने निघून जातील. द्वितीय अध्याय त्रिनंदनाय. विद्यार्णव केला अनुग्रह देऊनाय. उपरी नागपत्री अश्वस्ती जाऊन सिद्धेत कळा साधिली. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांची तपश्चर्या परिपूर्ण झाल्यानंतर ना दत्तात्रयांची भेट मच्छिंद्रनाथांबरोबर झाली. दत्तात्रयाने मच्छिंद्रनाथांना विद्यामध्ये पारंगत केला, अनुग्रह दिला आणि नागपत्राच्या ठिकाणी तपश्चर्याला बसवला. तो अध्याय करिता नित्य पठणाय. अपार धन लाभेल संसारी जाणाय. विजय लक्ष्मी पाठी वैसून करील हरण दरिद्र. आणि तो नवनाथाचा दुसरा अध्याय ऐकला गेला की त्या असणाऱ्या साधकाला धन संपत्ती प्राप्त होते. अपार अशा प्रकारच्या संसारामध्ये धनलाभ होतो आणि विद्यालक्ष्मी पाठीशी त्याच्या बसते आणि त्याच्या असणारे जे काही दुःख हरण आहे, दारिद्र्य आहे, सगळं हरण करते. या अध्यायाची फलश्रुती आहे. तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती. युद्ध प्रवर्तले श्वेत क्षिती. युद्ध करोनी उपरांती ऐक्य चित्त झाले असे. आणि पुन्हा तिसऱ्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ तीर्थ करत दक्षिण दिशेला रामेश्वरच्या ठिकाणी गेले. तिथं हनुमंतराय बसलेले होते. हनुमंताचे आणि मारुतीचं त्या ठिकाणी मारुतीचं आणि मच्छिंद्रनाथाचं भयंकर असणारे युद्ध त्या रामेश्वराच्या ठिकाणी झालं. फलश्रुती ऐका. याचे झाली या पठणाय. शत्रू होती ही लक्षणाय. मुष्टी विद्या साधन काय होत सर्वथाय. आणि मग मच्छिंद्रनाथाचं आणि मारुतीचं युद्ध झालेले तिसरा अध्याय नवनाथाचा ऐकला की त्याच्या असणारे जे काही शत्रू आहेत ते सगळे
सगळे असणारे शत्रू क्षीण पावतील, शत्रू संपत्तीला असं सांगतात. गोष्टी बाधा झाली असं नाही, अपकार होईल ती नाही. मूर्तिमंत मारुती करणी रक्षण राहत या घरी सर्वदाय. आणि हा तिसरा अध्याय जर आपण अंतःकरणापासून ऐकला गेला तर हनुमंतराय त्याचं संरक्षण करतात. मूर्तिमंत हनुमंतराय त्याच्या घरामध्ये राहतात आणि जे काही मुष्टीबाधा वगैरे काही झालेला असेल तर ती सगळं संपलं जातं आणि स्वतः मारुती त्या घराण्याचं रक्षण करतात. चतुर्थाध्यायी वदली कथाय, अष्टभैरव चामुंडा समजताय. रणजिंकणी वसुसुता ज्वालामुखी भेटली. आणि पुन्हा चौथ्या अध्यायामध्ये कथा अशी झालेली आहे की चौथ्या अध्यायामध्ये अष्टभैरव चामुंडा यांच्या बरोबर मच्छिंद्रनाथाचं युद्ध झालं आणि या सगळ्यांना नाथांनी जिंकला. तो अध्याय नित्य पठन करीताय, चुकेल कपटाची बंधन वेताय. शत्रु पराभवनी सर्वता निरंतर शांती मिळवेल. आणि या चौथ्या अध्यायाचं पठन करत असताना चौथा अध्याय वाचल्यानंतर ऐकल्यानंतर जी काही कपट बंधन आहेत, कोणी कपट आपल्या बरोबर करत असेल तर ते असणारे सगळ्या कपटाच्या व्यथा संपले जातात, त्याचे सगळे शत्रू नाश पावले जातात असं सांगतात. पाचवे अध्यायीचे कथनाय, भूते घेतली प्रसन्न करुणाय. अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र. आणि पाचव्या अध्यायामध्ये अशी कथा आहे, मच्छिंद्रनाथ 12 मल्हार तीर्थ करायला चाललेले होते आणि जात असताना एका गावामध्ये मुक्कामासाठी थांबले. रात्रीच्या प्रसंगाला दिवटे घेऊन भूत जात होते. त्यावेळेस नाथांच्या मनामध्ये विचार आला, ह्या भूतांना बी आपण प्रसन्न करू, कुठल्या ना कुठल्या कामाला आपल्याला येतील. म्हणून भूतांबरोबर युद्ध केलं आणि भूतांबरोबर युद्ध करून वेताळांना सुद्धा मच्छिंद्रनाथांनी जिंकलं. अशी कथा या अध्यायामध्ये आहे. ती कथा नित्य कैता पठण, भूतांच्या हरणोयाच्या घरा कारण असता जाती सोडून परमत्रास करणी. आणि नवनाथाचाही 5वा अध्याय ऐकला की त्या अध्यायामध्ये कथा अशी आहे की भूतांना नाथांनी जिंकलेला आहे. त्यामुळे त्या घराण्याला, ज्या घरामध्ये हा ग्रंथ चालतो, ह्या अध्यायाचं पठण होत आहे, त्या घराण्याला भूताची बाधा होत नाही. एवढंच नाही तर ते घरचा माणूस जर कुठं बाहेर चालला असेल आणि त्या रस्त्याला जर भूत असेल तर भूतांनी ती मार्ग बदलायचा आहे असं मच्छिंद्रनाथांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे भूताची बाधा होत नाही तर आणि भूत सुद्धा त्या व्यक्तीला बघून आपला रस्ता बदलतील अशी या अध्यायाची फलश्रुती आहे. 6व्या अध्यायाची वस्त्रकालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करुणी प्रसन्न चित्त वश्य झाली अस्त्र्याती. आणि पुन्हा 6व्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथाचं आणि कालिकेचं भयंकर युद्ध झालं. सगळे असणारे अस्त्र, जी काही अस्त्र देवता आहे ती अस्त्र देवता मच्छिंद्रनाथावरती प्रसन्न झाले. अध्याय नित्य कैता पठण, चतुर्लागी पडेल मोना. निष्कपट तो करुणी मन किंकर होईल द्वारीचा. आणि 6वा अध्याय नवनाथाचा ऐकला की शत्रूवरती मोहन पडतं. शत्रूचा पराक्रम आपल्यावरती चालत नाही आणि तो शत्रू आपल्या घरामध्ये, आपल्या दरवाजामध्ये दास होऊन राहतो. 7व्या अध्यायी पूर्व कथा जिंकून वीरभद्र केली ऐक्यताय. उपरी स्वर्ग बसावं मच्छिंद्रनाथ इच्छा समान झाल्याच्या. आणि 7व्या अध्यायामध्ये पुढे कथा अशी निघाली की भैरव, वीरभद्र आणि मच्छिंद्रनाथाचं युद्ध झालं आणि युद्ध होऊन पुन्हा ऐक्यता झाली, शक्य झालं. अशा प्रकारची कथा या अध्यायात झाली. ती कथा नित्य गाथा ऐकता लिंकन वय 84 ची व्यथा झाली. अशा विठ्ठल सर्वदा चिंता व्यत हरतील. आणि नवनाथाचा 7वा अध्याय ऐकला की 84 च्या व्यथा आहेत. आपल्याला असणाऱ्या 84 जी काही जन्म आहेत, योनी आहेत, त्याच्यामध्ये जन्म घ्यावा लागतो. या असणारे सगळे व्यथा संपल्या जातील आणि मग अंतःकरणामधली चिंता दुःख सगळं नाहीस होईल असं सांगतात. जकीन वयापासून त्वरित मुक्त होईल जणी. एका मंडळात्री काली अभ्यासून फल प्राप्ती घेई जय. आणि अशा प्रकारची जी काही भीती असेल, भूतबाधा, मंत्रतंत्र, याच्यापासून त्याची सुटका होईल, त्याच्यापासून तू नित्य मुक्तता होईल. म्हणून एक अध्याय आपल्या इच्छा पूर्ततेसाठी त्रिकाळ त्या असणाऱ्या अध्यायाचा अभ्यास करावा. 8व्या अध्यायी सगळं कथन
पाशुपतरायाची रामदर्शन आणि मित्र राजा जिंकला केला प्रसन्न विद्येशी. आणि 8व्या अध्यायामध्ये रामचंद्राच्या दर्शनाला मच्छिंद्रनाथ चाललेले होते. तिथं पाशुपत नावाचा राजा होता. त्या राजाच्या सेवकाने मच्छिंद्रनाथाला अडवलं. त्याच्यामुळे नाथांना राग आला. त्याच्या सैनिकाला दंड केला आणि त्या पाशुपत राजाला भगवान श्रीरामचंद्राचं दर्शन करून दिलं आणि युद्धामध्ये सूर्याला सुद्धा मच्छिंद्रनाथाने जिंकलं. ही कथा 8व्या अध्यायामध्ये झाली. ध्याय नित्य गाता ऐकता आपलाच कथेच्या वरताय तो गाजी येऊन भेटेल तत्वता चिंता व्यथा हरल की. आणि तो 8वा अध्याय ऐकल्यानंतर आपला जवळचा व्यक्ती लांब गेला असेल, परदेशामध्ये गेलेला असेल तर तो अचानक येईल आणि आपल्याला सोहजनाला सगळ्यांना भेटेल आणि त्याची चिंता दूर होईल. ही अध्यायाची फलश्रुती आहे. अध्यायी कथना गोरक्षाचा वौनी जन्म उपरी शेवणी बद्रिकाश्रम विद्यानाव झालाच्या. आणि 9व्या अध्यायामध्ये अशी कथा आहे. गोरक्षनाथांचा जन्म झालेला आहे आणि मच्छिंद्रनाथांनी त्या असणाऱ्या गोरक्षनाथांना त्या गौरी भस्मामधून बाहेर काढलं. पुन्हा अनेक प्रकारची विद्या प्राप्त करून दिल्या. ध्याय नित्य गाता ऐकता साधेल विद्या इच्छिल्या अर्थाय ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करणी राय. आणि नवनाथाचा 9वा अध्याय ऐकला की जी आपल्याला विद्या प्राप्त करायची आहे, ज्या विद्येची इच्छा मनामध्ये कामना धरलेली आहे ती विद्या आपल्याला प्राप्त होईल. 84 विद्या आहेत त्या सगळ्या असणाऱ्या 14 विद्या प्राप्त होतील. तो दशमाध्यायीचे कथना त्रिदेची मच्छिंद्रनंदन अंजनी सुतार्ती पाठवून अर्थ किल तळेचे पुरविल्या. आणि 10व्या अध्यायामध्ये अशी कथा आहे. मच्छिंद्रनाथाची मारुतीची भेट झाली आणि हनुमंतरायाच्या सांगण्यावरून मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये गेले. तिथे गेल्यानंतर किलोतळेची इच्छा सगळी पूर्ण केली असं सांगतात. एक आयंती वैचोरी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन गायनी नाथाचा झाला जन्म कर्दमा पोतळ करिता तो. आणि पुन्हा एकांतामध्ये गोरक्षनाथ बसलेले होते. बसलेले असताना संजीवनी मंत्राचा पाठ चालू होता. त्यावेळेस अचानक असणारे काही लहान मुलं जवळ आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला एक गाडीवान बनवून दे. आणि चिखलाचा पुतळा बनवत असताना मुखामध्ये संजीवनी मंत्र चालू असताना गहिनीनाथांनी त्याच्यामध्ये संचार केला. स्त्रियांचे दोष जातील कपटपणा फळे वाचतील होता जगी संतती निर्वेला. आणि तो 10वा अध्याय ऐकल्यानंतर स्त्रियांचे दोष असेल ते सगळे निघून जातात आणि मुलं जन्मल्यानंतर ते असणारे त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य वाढलं जातं आणि संतती संपत्ती प्राप्त होते. उपरी ग्रह द्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंदरनाथा तो एकादश अध्याय पठण कैता नित्य अग्निपीड होईना. आणि पुन्हा गृहद्रव्याच्या धरित्याच्या यज्ञामध्ये जालिंदरनाथांचा जन्म झाला. महादेवापासून जो मदन काम आहे त्या कामाला भस्म केलेला होता आणि तिथून पुढे असणाऱ्या त्या यज्ञामध्ये जालिंदरनाथाचा जन्म झाला. तो अध्याय ऐकल्यानंतर ना अग्नीची पीडा त्या व्यक्तीला होत नाही. आणि लयाच्या धवारात पूर्वीचा काही दोष स्वतः तो दावरीचा पती विशेषाच्या संतती सहभोगीला की. आणि एखाद्याच्या प्रार्थनामध्ये एखाद्याच्या नशिबामध्ये जर पाठीमागचा काही दोष असेल तरी नवनाथाचा अध्याय ऐकल्यानंतर पूर्वीचे जे दोष आहेत ते सगळे दोष संपले जातात. संपत्ती संतती त्यांना प्राप्त होते. 12व्या कथना जालिंदरे गुरु केला त्रिनंदन उपरी कालिपाचा होरी जन्म विटंबिले देवासी. आणि 12व्या अध्यायामध्ये पुन्हा जालिंदरनाथांनी दत्तात्रय महाराजांना गुरु केला. दत्तात्रयकडून जालिंदरनाथांनी सगळी विद्या प्राप्त करून घेतली. आणि पुन्हा कानिपनाथाचा जन्म झाला आणि सगळ्या देवलोकांची विटंबना केली. हो जय करता पटना शोभन पावे कोणी देवता जाणा शोभित असल्यास होतील शमन सुख सर्व त्याची देती. आणि नवनाथाचा 12वा अध्याय ऐकला की देवाचा राग आपल्यावरती होत नाही. देवाचा क्षोभ, देवता आपल्यावरती राग होत नाही. आणि एखादी देवता जर अगोदर रागवलेली असेल तरी अध्याय ऐकल्यानंतर त्या देवाचा खूप शांत होतो असं सांगतात. 13व्या अध्यायात वैनवती देवव्रतनाथा वौनी केल्या चलसनात बहुरूपी आगळी. आणि 13व्या अध्यायामध्ये मैना
मैनावतीनं जालिंदरनाथाची भक्ती केली, आपण ऐकलेला आहे तो अध्याय. आणि एवढी भक्ती केली, साधना केली आणि जालिंदरनाथांना प्रसन्न करून घेतला आणि प्रसन्न केल्यानंतर उपदेशात मैनावतीला प्राप्त झाला. जरी तो अध्याय कैता पटना स्त्री हत्येचे दोषाचं गाण त्यांच्या भवनीचं गण निर्चन उद्धरील पूर्वजा. आणि तो 13वा अध्याय ऐकत असताना, पाठ करत असताना ऐकल्यावर सगळे असणारे स्त्री हत्या जे आहे ते स्त्री हत्येचे दोष संपलं जातं. आणि स्त्री हत्येचे दोष संपल्यानंतर सगळं असणारे संकट निरसन होतात आणि पूर्वजांचा उद्धार होतो असं सांगतात. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरे नमः. 30च्या पुढे 130च्या पुढे. चतुर्दश अध्यायी कथन करते जालिंदर गोपीचंदाने स्त्री बोले घातले नेऊन गुप्त निषिद्ध माझारी. आणि मग अशा प्रकारे पाठीमागचा अध्याय ऐकल्यानंतर स्त्री हत्येचे दोष संपले जातात आणि पूर्वजांचा उद्धार होतो. आणि 14व्या अध्यायामध्ये कथा अशी आहे, आपण ऐकलेला आहे, स्त्रीच्या बोलण्यानुसार जालिंदरनाथाला गोपीचंद राजाने एका असणाऱ्या घरतेमध्ये शेणाच्या असणाऱ्या जिथं गाईचं घोड्याचं वगैरे शेण टाकतात, लीद टाकतात, त्या असणाऱ्या लिदेमध्ये पुरलेलं होतं, त्या असणाऱ्या लिदेमध्ये काढलं. ही कथा 13व्या अध्यायामध्ये झाली आणि ती कथा ऐकल्यानंतर ना फलश्रुती ऐका. तो अध्याय पठन करिता असेल बंध कारागृही होता, तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जनी वर्तन. आणि 13व्या अध्यायामधली कथा ऐकल्यानंतर 13वा अध्याय वाचल्यावर ऐकल्यावर आपण जी काही कारागृहामध्ये असेल, बंद असेल आपल्याला कुठला, ती सगळी असणारी बंद व्यथा संपली जाते आणि त्या बंधनेमधून त्या व्यक्तीची मुक्तता होते असं सांगतात. पंचदशांत सुधाळ कथन कानिप मारुतीचे युद्ध कंदन उपरी स्त्री राज्यात जाऊन आतिथ्य पूर्ण भोगिले. आणि 15व्या अध्यायामध्ये अशी कथा आहे, कानिपनाथाचं आणि मारुतीचं युद्ध झालेलं होतं. स्त्री राज्यामध्ये निघाले होते. कानिपनाथ आपल्या गुरुचा शोध घेण्यास जात असताना मारुतीराय भटले मध्यस्थीला आणि मारुतीचं युद्ध झालं आणि स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर जे काही असणार ऐश्वर्य संपत्ती आहे ते सगळ्या संपत्तीचा भोग कानिपनाथांनी घेतला. तो अध्याय गाता ऐकता नित्य घराचे रारले कल नित्य कृत्य शांत पाहुणी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल. आणि 15वा अध्याय जर ऐकला वाचला तर घरामधले कल म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरनं घरामध्ये भांडणं होतात, किरकिर होते, गोंधळ होतो, बारीक बारीक गोष्टीवरनं उगाच सारखं किरकिर घरामध्ये कल प्राप्त होतो आणि ती जी काही कल आहे तो कल संपला जातो आणि शांतता घरामध्ये प्राप्त होते असं सांगतात. 16व्या अध्यायात कानिपा भेटला गोपीचंदा ते, तरी तो अध्याय न वाचिता नित्य दुःख स्वप्नाते नाशी. 16व्या अध्यायामध्ये कानिपनाथ आणि गोपीचंद राजाची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर ही अध्याय ऐकल्यावर नित्य आपल्याला वेळ भेटेल तसा ही अध्याय ऐकायचा आणि ऐकल्यानंतर वाचल्यानंतर दुःख स्वप्न पडतं आपल्याला. आपल्या स्वप्नामध्ये नाही की त्या ठिकाणी आपण स्वप्न पाहतो आणि त्या स्वप्नामध्ये जी काही असणारे वाईट दोष असतील ते सगळे संपले जातात. सप्तदश अध्यायी कथन जालिंदर काढीला गत्तेतून उपरीनाथाची दीक्षा घेऊन गोपीचंदे अर्चना. 17व्या अध्यायामध्ये असं कथन आहे की हेलापट्ट नगरीला कानिपनाथ गेल्यानंतर आपल्या गुरुला गर्तेमधून बाहेर काढलं आणि पुन्हा गोपीचंद राजाला कानिपनाथ जालिंदरनाथाकडून त्याला विद्या दीक्षा दिली, अनुग्रह दिला आणि समाज केला. तोचे अध्याय पठन करिता योग साधेल योग आचरता दुष्ट बुद्धी जाईल सर्वता सुपंत पंथा लागेल. आणि तो अध्याय ऐकल्यानंतर योग जर असेल, एखाद्याने योग आचरण केला तर तो योग त्याला प्राप्त होईल आणि दुष्ट बुद्धी आपल्याला आठवत नाहीये, कारण वाईट बुद्धी कधी कधी आपल्याला सुचती आठवते. म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा कदा नोपजे नारायणा आता माझं ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. ही जी काही दुर्बुद्धी आहे ही दुर्बुद्धी मनाला आठवत नाही आणि तोच साधक चांगल्या मार्गाला लागेल असं सांगतात. अष्टादश अध्यायी कथना बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन
तपापूर्ण भगिनी उठवून तीव्रपणी आचरला. आणि 18व्या अध्यायामध्ये अशी कथा आहे, बद्रिकाश्रमामध्ये गोपीचंद गेले. गोपीचंद राजाने योग घेतला, दीक्षा घेतली आणि आपल्या बहिणीच्या गावाला गेल्यानंतर बहिणीच्या सासरची लोक तिला नावं ठेवू लागली, बोलू लागली आणि गोपीचंद राजाची त्या ठिकाणी निंदा करू लागली. ती त्या असणाऱ्या बहिणीला तिला सहन झालं नाही. तिनं आपला असणारा मृत पावले देहत्याग केला आणि त्यावेळेस गोपीचंद राजानं जनिंद्रनाथांना घेऊन आले आणि आपल्या बहिणीला उठवला. नित्य पठन करिता ब्रह्महत्या नासेल सर्वता पूर्वज कुंभी पाकी असता सुटका होईल तयांची. आणि तो अध्याय ऐकल्यानंतर ब्रह्महत्या नसेल, ब्रह्महत्या जर आपल्याकडून घडलेली असेल तर ती ब्रह्महत्या संपली जाईल. नरकामध्ये जे काय आपले पूर्वज असतात, यमाच्या बंदिवासामध्ये असतील, नरकामध्ये असतील, तर त्यातून त्यांची सुटका होती आणि स्वर्गाला जातात. 19व्यात गोरक्षा कारण भेटला मारुती श्रीराम प्रीतीने तरी तो अध्याय करिता पठणात या मोक्षात साधेल की. 19व्या अध्यायामध्ये गोरक्षनाथाचं आणि मारुतीरायाची त्या ठिकाणी भेट झालेली होती. भेटल्यानंतर पुन्हा त्या अध्यायाचं स्त्री राज्यामध्ये चालल्यानंतर रामचंद्र आणि गोरक्षनाथ, रामचंद्र आणि मारुती गोरक्षनाथांना भेटले. तिथून पुढे स्त्री राज्यामध्ये ते गेले. ते अध्याय ऐकल्यानंतर मोक्षाची प्राप्ती होते. 20व्यात अद्भुत कथन श्रीमचंद्रा भेटीचे कारण गोरक्ष स्त्री राज्यात जाऊन स्नेह संपन्न झाला. 20व्या अध्यायामध्ये अशी कथा आहे, मच्छिंद्रनाथाची आणि गोरक्षनाथांची भेट स्त्री राज्यामध्ये आहे. गोरक्षनाथ स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर तिथून मच्छिंद्रनाथांना बाहेर त्यांनी आणलेलं आहे. ही कथा 20व्या अध्यायामध्ये झाली. तो अध्याय पठन करिता गोड लागेल असेल अत्यंत वेळ तरी ती अष्टा जाऊनी दड होनी प्रपंच आचरेल. आणि तो 20वा अध्याय ऐकला वाचला तरी एखाद्याला वेळ लागलेला असतं आणि ती लागलेलं वेळ जी आहे ते त्याचं निघून जातं आणि तो संसार व्यवस्थित पद्धतीने तो केला जातो. संसारामध्ये त्याला सुख लाभतं. जे काही वेळ आहे ती सगळं संपलं जातं. ही अध्याय ऐकल्यानंतर फलश्रुती आहे असं सांगतात. 21व्यात स्त्री राज्यातून मच्छिंद्राचे काढले गोरक्ष नंदने नाना परी बोधुनी माना दृष्ट कर्माते निवटिले. आणि 21व्या अध्यायामध्ये अशी कथा आहे, स्त्री राज्यामध्ये गोरक्षनाथ गेले आणि गोरक्षनाथांनी अनेक प्रकारचा बोध मच्छिंद्रनाथांना केला आणि बोधाच्या सामर्थ्यावरती मच्छिंद्रनाथांना स्त्री राज्यामधून बाहेर काढला. तो नित्य अध्याय पठन करिता नाचेल बहुजन्माची गोहत्या निष्कलंक होनी चित्तात बोलो की मिरवेल. आणि तो अध्याय ऐकल्यानंतर अनेक जन्माची गोहत्या सांगितलं. गोहत्या आहे, स्त्री हत्या आहे, बाल हत्या आहे, ब्रह्महत्या आहे, ही सगळ्या हत्या संपल्या जात्या. आणि संपल्यानंतर पुन्हा जे काही वाईट कर्म आपल्या हातून घडलेलं आहे ती सगळ्या असणाऱ्या कर्माचा नाश होतो असं सांगतात. 22व्यात सोरठी ग्रामी गोरक्ष मीननाथ मारोनी पुन्हा विठीला मंत्र करोनी मच्छिंद्र मोहे करुनिया. आणि 22व्या अध्यायामध्ये मीनानाथ, गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ तीर्थ करत करत निघालेले होते. जात असताना सुरठी ग्राम आहे, त्या सुरठी ग्रामामध्ये आले. आल्यानंतर तिथं गोरक्षनाथाने मीनानाथाला मारून टाकलं. पुन्हा मीनानाथासाठी मच्छिंद्रनाथ दुःख करू लागले, रडू लागले आणि मच्छिंद्रनाथाच्या मोहासाठी मीनानाथाला पुन्हा जिवंत केला. तरी तो अध्याय नित्य पठन करिता पुत्र तीर्थार्थ पुत्र तत्वता तो होईल विद्यावंत द्विजना मान्य की. आणि 22वा अध्याय नवनाथाचा ऐकल्यानंतर वाचल्यानंतर पुत्र ज्याला पुत्राची अपेक्षा आहे ते असणारे त्याला सुंदर अशा प्रकारचा मुलगा होतो आणि त्या मुलाला एवढी विद्या प्राप्त होते की सगळ्या विद्वत जनामध्ये समाजानं ज्ञानी पंडितांनी ती विद्या मान्य करावी अशी विद्या त्या मुलाला प्राप्त होते. 23व्यात रसाळ कथन मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन सुवर्ण विटेके करिता सुवर्ण गर्भगिरी केला का. आणि 23व्या अध्यायामध्ये अशी कथा आहे, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ पुढे निघालेले होते. गेल्यानंतर गर्भगिरी पर्वतावर गेल्यानंतर पुन्हा मच्छिंद्रनाथाच्या झोळीमध्ये एक वीट होती. स्त्री राज्यामधून किलोतळेनं त्यांच्या झोळीमध्ये घातलेली होती.
लागली तर पुढे तुम्हाला उपयोगी होईल म्हणून ती सोन्याची वीट होती आणि ते वीट सारखं सारखं मच्छिंद्रनाथ आपल्या झोळीमध्ये चापचून पाहत होते. गोरक्षनाथाला विचारत होती चोराची भीती वगैरे या वनामध्ये आहे का. त्यावेळेस गोरक्षनाथाने ओळखला आणि ते एका विटेसाठी संपूर्ण सोन्याचा पर्वत मच्छिंद्रनाथांना करून दाखवला. ते उत्सव तरी तो अध्याय पठण नित्य भावे करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे वरुणी. आणि तो अध्याय ऐकल्यानंतर वाचल्यानंतर जे काय असणार सोनं प्राप्ती होती ते आपल्याला घरामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होत असं सांगतात. 24व्यात भर्तरीनाथ जन्मोनी आला होती केत तरी तो अध्याय पठण करिता नित्य बाळ त्या नासेल. आणि मग 24व्या अध्यायामध्ये भर्तरीनाथांची कथा आहे. भर्तरीनाथांचा जन्म झाल्यानंतर पुन्हा अवंती नगरीमध्ये ते व्यवहाराच्या संगतीने जे काही व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांच्या संगतीने भर्तरीनाथ अवंती नगरीमध्ये आलेले होते आणि तो अध्याय ऐकल्यानंतर बाळ हत्या संपली जाईल. आपल्याकडून बाळ हत्या एवढं पाप घडलेलं नाहीये. बाळ हत्येचं पाप किती 2 मिनिटांमध्ये सांगतो. एक रद्द भरून किडा मारल्यानंतर लक्षपूर्वक आहे का 2च मिनिटात सांगतो. एक रद्द भरून किडा मारल्यानंतर एक शेळी मेंढी मारलेल्याचं पाप लागतं. 100 मेंढी मारल्यानंतर एक बैल मारलेल्याचं पाप लागतं. 100 बैल मारल्यानंतर एक गाय मारलेल्याचं पाप लागतं. 100 गायी मारल्यानंतर एका स्त्री हत्या घडलेलं पाप लागतं आणि 100 स्त्री हत्यानंतर एक बाळ हत्येचं पाप लागतं. हरिविजयातला 3रा अध्याय. ज्यावेळेस देवकीला मारायला कंस निघाला होता त्यावेळेस श्रीधर स्वामींनी यावेळेस सांगितलेले आणि असं बाळ हत्येचं पातक आहे. एवढं पाप केल्यानंतर पुन्हा बाळ हत्येचं पाप आहे आणि तेवढी पाप आपल्याकडून घडली नाही. जर एखाद्याकडून घडलंच असेल तर ते सुद्धा नाशले जातात संपले जातात. म्हणून हा अध्याय का बाळ हत्या जन्मांतरी तेने समंत वांज होती नारी तरी ते नासेल संसारी सुखे होऊन बाळ वाचे. आणि एखाद्याकडून बाळ हत्या घडलीच असेल या जन्मामध्ये नाही तर मागच्या जन्मामध्ये पाठीमागा अनेक जन्मामध्ये आपल्याकडून बाळ हत्या जर घडली असेल आणि त्या बाळ हत्याच्या दोषामुळे एखाद्या स्त्रीला जर संतती होत नसेल मुलं होत नसतील तर हे अध्याय ऐकल्यानंतर ती बाळ हत्या संपली जाते. वाच स्त्रीला सुद्धा सुपुत्र होतो आणि होऊन तो त्या ठिकाणी वाचला जातो. दीर्घ आयुष्य त्याला प्राप्त होतं. म्हणून ऐका 25व्यात गंधर्व सुलोचना रास बदाला शापे करून तरी तो अध्याय केली पठण शाप वचन बाधेना. 25व्या अध्यायामध्ये अशी कथा आहे की सुलोचन नावाचा गंधर्व आहे आणि त्या गंधर्वाला इंद्रदेवाने शाप दिलेला होता आणि शाप दिल्यामुळे तो पृथ्वी तलावरती गाढवाचा वेश गाढवाचा जन्म त्याला प्राप्त झाला. जय महाराज.